हॅलो, तर आज आपण बघूया की घरच्या घरी आपण बॉर्नव्हिटा, प्रोटीन पावडर किंवा हॉर्लिक्स सारखे असे मिल्क प्रीमिक्स कसे बनवायचे आणि हे फक्त मुलांसाठीच नाही तर आपणही घेऊ शकतो. डिलिव्हरीनंतर आपल्यालाही हाडांना मजबूत ठेवण्याची खूप गरज असते. तर सगळ्यात आधी मी घेतला आहे 1 वाटी मखाना. तो मस्त असा खरपूस भाजून घेतला आहे. त्यानंतर अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी पिस्ता असे तिन्ही मंद गॅसवर भाजून घेतले आहेत. इथे मी घेतलंय 3 चमचे नाचणीची पावडर. हे नाचणी सत्व आहे. हे पण मी मंद गॅसवर खरपूस असं 5 मिनिटं भाजून घेतला आहे. त्यानंतर ड्रायफ्रुट्स पूर्णपणे थंड होऊ दिलेत आणि मग ह्याची पावडर केली आहे. ड्रायफ्रुट्स गरम असताना पावडर करू नका, नाही तर त्याच्या गाठी बनतील. त्यानंतर मी हे एका चाळणीत घेतलं आहे. त्याच्यात टाकलं आहे मी कोको पावडर, 3 चमचेची नाचणी पावडर आणि 2 चमचे मिल्क पावडर. हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता टाकणार आहे इथे तुम्ही गूळ पावडरसुद्धा टाकू शकता स्वीटनरसाठी, पण मी इथे टाकलेलं आहे खडी साखर, जी मी बारीक पावडर करून घेतलेली आहे. जर तुम्ही गूळ पावडर टाकत असाल तर प्लीज गरम दुधात नका मिक्स करू, कारण दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी इथे खडी साखर पावडर टाकलेली आहे. तुम्हाला गूळ पावडर टाकायची तर ती पण टाकू शकता. हे एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवा. साधारणतः 1 ते 1.5 महिना हे आरामात टिकते. आणि इथे मी गरम दुधात मिक्स केलं आहे. बघा, खूप छान बनते. खूप प्रोटीन रिच हे ड्रिंक आहे आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी.